भारताच्या इतिहासात आज एक महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर खुलेआम नाराजी व्यक्त केली आहे। न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारे नाराजी व्यक्त करणं हे योग्य आहे का? यातून न्यायपालिकेची स्वायत्तता धोक्यात येईल की पोषक ठरेल? अशा अनेक प्रश्नांवर सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत यांनी झी 24 तासच्या माध्यमातून प्रकाश टाकलाय। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी पी.बी. सावंत यांच्याशी साधलेला हा संवाद। इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाचे 4 विद्यमान न्यायाधीश एकत्र येतात। ते पत्रकार परिषद घेतात आणि त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समस्या मांडतात। सामान्य माणसाच्या किंवा सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून ही निश्चितच आश्चर्याची बाब म्हणावी लागेल। मात्र या क्षेत्रातल्या मान्यवरांना या संदर्भात काय वाटतं हे जाणून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणूनच आपल्यासोबत सध्या आहेत निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत सर, जे स्वतः सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती राहिलेले आहेत। सर, जसं आत्ता मी म्हटलं की आम्हा सामान्य नागरिकांसाठी ही आश्चर्याची गोष्ट आहे, तुम्ही याकडे कसं बघता? हे वाद अंतर्गत आहेत। विशेषतः हा जो अधिकार आहे मुख्य सरन्यायाधीशांचं की कुठल्या जजेस पुढे कुठल्या केसेस ठेवायचा, हा फार महत्त्वाचा अधिकार आहे। तो जरी कारभारविषयक अधिकार असला तरी एकंदर न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण न्यायमूर्तींची मतं काय आहेत एखाद्या विषयावर ते पाहून नंतर त्यांची बेंचेस नेमणं हे तितकंसं योग्य नाही। महत्त्वाचे जे विषय असतात त्यावर साधारणतः कोर्टातले जे ज्येष्ठ न्यायाधीश असतात त्या न्यायाधीशांची बेंचेस बसवावी, मग त्यांची मतं काही असोत त्या विषयावर, असा एक प्रघात आहे। विशेषतः घटनात्मक विषय असं दिसतंय की हा वाद सुप्रीम कोर्टामध्ये गेले 1-2 महिने त्याला आपण असं म्हणू की चालू होता। आणि आज एकाएकी जे 4 न्यायाधीशांनी ही पत्रकार परिषद बोलावली, ती एका कुठल्या तरी विषयावर सकाळी त्यांची जी काही चर्चा झाली सरन्यायाधीशांशी, त्यातूनही घटना घडलेली आहे। नक्की काय वाद त्यांच्या समोर होता, कुठला विषय होता याबद्दल मला माहीत नाही। प्रश्न आहे तो योग्यतेचा। म्हणजे अशी सभा विशेषतः जे सिटिंग जजेस आहेत त्यांनी घ्यावी का पत्रकार परिषद? ही घटना अभूतपूर्व आहे याबद्दल शंका नाही। केवळ या देशाच्या इतिहासातच नव्हे तर मला वाटतं जगात अशी घटना घडलेली नाही आजपर्यंत। मला असं वाटतं की इतका तीव्र मतभेद जर झाला असेल की ज्याच्यामुळे ह्या न्यायाधीशांना जनतेपुढे यावं लागलं, त्या अर्थी विषय मोठा गंभीर असावा आणि स्फोटकही असावा। आणि या 4 न्यायाधीशांना सर्व ज्याला आपलं शिस्त म्हणू किंवा प्रोप्रायटी म्हणू, हे सगळं बाजूला ठेवून हे जर कार्य करावं लागलं असेल, म्हणजे ही सभा घ्यावी लागली असेल तर प्रकरण गंभीर आहे। परंतु प्रश्न असा आहे की असं जरी असलं तरी त्यांनी अशी पत्रकार परिषद घेऊन त्याला वाचा फोडावी की नाही? मला असं वाटतं की त्यांना जर या बाबतीत एवढी
तीव्रता वाटली तर त्यांनी राजीनामा देऊन ही मुलाखत घ्यायला पाहिजे होती. म्हणजे आता विद्यमान असताना घेणं अयोग्य. असताना अशी परिषद घेऊ नये असं मला वाटतं. प्रॉपर्टीच्या दृष्टीने ते योग्य नाही आणि त्याच्यामुळे न्यायदानावरचा विश्वास जनतेचा त्यालाही तडा जातो. बरोबर. म्हणजे त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत सर, त्याच्यामध्ये एकतर कामकाजाविषयी त्यांनी म्हटलं की योग्य पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज चालत नाही, हा मुख्य मुद्दा. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो की सर्वोच्च न्यायालयाची किंवा न्यायव्यवस्थेची स्वायत्तता, त्याच्यासमोर त्यांनी प्रश्नचिन्ह किंवा एक प्रकारचा साशंकता व्यक्त केली आहे. हे खरोखरच गंभीर आहे. तुम्ही देखील तिथे काम केलेलं आहे. नाही, आतल्या कुठल्या कामकाजाबद्दल ते नाराज आहेत हे मला माहीत नाही. त्याचप्रमाणे ह्या मुलाखतीमुळे किंवा त्यांनी जे वाचा फोडली आहे ती जनतेला हे कळावं की सुप्रीम कोर्टाचं कामकाज हे नियमाला धरून चालत नाही. हे जरी आपण मान्य केलं तरी प्रश्न असा उपस्थित होतो की त्यांनी हा अंतर्गत वाद जनतेपुढे आणावा की नाही हा प्रश्न होता, सिटिंग जजेस म्हणून. तर मी असं म्हणेन की हा वाद त्यांनी प्रथमतः सर्व न्यायाधीशांची सभा घेऊन अंतर्गत त्या सभेमध्ये सोडवायला पाहिजे होता आणि तशी सभा घेण्याची मागणी ते करू शकले असते किंवा ते स्वतःच त्यांनी आता जशी पत्रकार परिषद घेतली त्याप्रमाणेच त्यांनी स्वतःहून सर्व न्यायाधीशांना बोलावून त्याचा खल आणि चर्चा करायला पाहिजे होती. पण सर, तुम्हाला असं वाटतं का की न्यायव्यवस्थेची स्वायत्तता आजच्या स्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये खरोखरच धोक्यात आली आहे? नाही, न्याय व्यवस्थेची स्वायत्तता अंतर्गत वादामुळे कधी धोक्यात येणार नाही. हा वाद अंतर्गत आहे. अर्थात त्यांना जर हे दाखवून द्यायचं असेल की न्यायदानाच्या कामामध्ये राजकीय हस्तक्षेप होतोय आणि असा हस्तक्षेप होत असताना सुद्धा सरन्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश त्याच्याकडे दुर्लक्ष करतात तर गोष्ट निराळी आहे. पण याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. न्यायदानाची स्वायत्तता अंतर्गत वादामुळे धोक्यात येऊ शकत नाही असं मला. म्हणजे बाह्य घटकांचा याच्याशी काही संबंध? याच्याशी बाह्य घटकांचा संबंध असण्याची शक्यता आहे. नाहीतर स्वायत्तता न्यायदानाची आतलेच न्यायाधीश केव्हा धोक्यात आणू शकतात, जेव्हा ते स्वतःची सद्विवेक बुद्धी बाजूला ठेवतात आणि स्वतंत्र मत न देता स्वतःचं राजकीय शक्तीला जे मत पाहिजे असेल ते देत असतील तर निश्चितपणे न्यायदानाची स्वतंत्रता स्वायत्तता सर्व धोक्यात येत आहे आणि ते लोकशाहीला बाद आहे. सर, तुम्ही आत्ता म्हटलं की त्यांनी एक वेळ राजीनामा देऊन बाजूला होऊन असं बोललं असतं तर चाललं असतं. पण सिस्टीममध्ये राहून म्हणजे त्या संस्थेमध्ये राहूनच जर आवाज उठवला तर त्यात गैर काय? त्याच्यामुळे आत शिस्त बिघडलेलीच राहणार आहे. आता 4 न्यायाधीशांनी सरन्यायाधीशाच्या विरुद्ध अशी मुलाखत घेतलेली आहे आणि त्यांना एकत्र काम करायचं आहे. त्याच्यामुळे हे कामकाज अवघड होणार आहे. आत राहून 2 तट न्यायाधीशामध्ये झालेले पाहणं हे लोकांना सुद्धा विचित्र वाटणार आहे. सर, आपण आत्ता बघितलं की त्यांचा रोग जो आहे तो सरन्यायाधीशांकडे आहे. केवळ एवढ्या पुरताच असू शकतं?
हे आपल्याला सांगता येणार नाही. याबद्दल काहीच माहिती नाही. परंतु काही दिवसापूर्वी सरन्यायाधीश आणि त्याच्यानंतरचे ज्येष्ठ न्यायाधीश म्हणजे चेलमेश्वर यांच्यामध्ये काही वाद निर्माण झालेला होता. त्याची आपल्याला दखल घ्यावीच लागेल. तेव्हा हा वाद सरन्यायाधीशांपुरताच मर्यादित आहे की सरन्यायाधीश जी बेंचेस तयार करतात ती तयार करताना त्यांच्यावर राजकीय दबाव येतो आणि त्या दबावाला ते बळी पडून ते करत असतात असं जर त्यांना म्हणायचं असेल तर निश्चितपणे न्यायदान व्यवस्थेच्या स्वातंत्र्याला आणि स्वायत्ततेला बाधा येईल. परंतु तसं काही दिसत नाही. म्हणजे दिसत नाही याचा अर्थ आपल्याला काही कळलेलं नाही या बाबतीमध्ये. तो अधिक माहिती घेतल्याशिवाय आपल्याला या बाबतीत काही बोलता येणार नाही. परंतु मी मग म्हटल्याप्रमाणे न्यायदानाची स्वायत्तता आणि तिचं स्वातंत्र्य याला फक्त बाह्यशक्तीकडूनच धोका पोचू शकतो. आतल्या न्यायाधीशांकडून मी म्हटल्याप्रमाणे जर ते बाहेरच्या शक्तींच्या दबावाखाली काम करत असतील तर तो त्या स्वायत्ततेला स्वातंत्र्याला बाध आणतो. याबद्दल शंका नाही. परंतु इतर जर अंतर्गत वाद असतील तर त्याच्यामुळे ती स्वायत्ततेला धोका येणार नाही. सर, क्वचित प्रसंगी किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा गोष्टी समोर येतात. तुम्ही तुमच्या काळामध्ये काय परिस्थिती, तुम्ही काय त्यावेळी अनुभवलं? आम्हाला असा काही अनुभव आलेला नाही. ना आमच्यावर कोणी दबाव आणला, ना कुठल्या सरन्यायाधीशांनी दबाव आणला, किंवा मला असंही दिसून आलं नाही की काही विशिष्ट बाबतीमध्ये माझ्या वेळी जे सरन्यायाधीश होते त्यांनी एक बाह्य शक्तीला शरण जाऊन काही बेंचेस निर्माण केली, असे काही प्रकार झालेले नाहीत माझ्या काय. सर, शेवटचा प्रश्न आहे की आम्ही माध्यमामध्ये काम करत असताना बघतो की सामान्य नागरिक असू द्यात, राजकारणी असू द्यात किंवा कोणी असू द्यात, त्याचा विश्वास जो आहे तो माध्यमांवरती बऱ्यापैकी असतो आणि तो आपल्याला कुठे न्याय मिळेल किंवा आपल्याला कुठे काही आपल्या समस्येचं निराकरण होईल की नाही याबद्दल जर त्याच्या मनामध्ये साशंकता असेल तर तो मीडियाकडे येतो. आज प्रत्यक्ष म्हणजे आपण जे म्हणतो की 4 स्तंभापैकी एका स्तंभाला दुसऱ्या स्तंभाकडे हा विषय घेऊन जावं लागलं, याचं विश्लेषण नाही. याचा अर्थ असा झाला की तुमचा मीडिया हा सर्वोच्च स्तंभ झाला लोकशाहीचा. कारण हे जे 3 स्तंभ आहेत, मग विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायाधीश, हे सगळेच जर शेवटी मीडियाकडे धावत असतील आणि थ्रू मीडिया जनतेकडे धावत असतील, याचा अर्थ की मीडिया हा नंबर 1चा पिलर झाला लोकशाहीचा. पण ही गोष्ट समर्थनीय आहे. असं आहे की शेवटी जनता ही सार्वभौम आहे. आता जनतेचं खरंखुरं प्रतिबिंब तर माध्यमातून दिसत असेल आणि माध्यमच जर जनतेचं खरंखुरं प्रतिनिधित्व करत असेल तर त्याच्यात काही वावग नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. 24 तास रहा एक पाऊल पुढे.